गणित शिकूया आता. बरं इकडे लक्ष द्या सर्वांनी. चौकोन माहित आहे का तुम्हाला? चौकोन कशाला म्हणतात सांगा बरं. चौकोन म्हणजे काय सांगा बरं. चौकोन आपण कशाला म्हणतो? ज्याला चारही बाजू आणि चार बाजू आणि चार कोन. ज्या आकृतीला चार बाजू आणि चार कोन असणारी बंदिस्त आकृती म्हणजे काय? चौकोन. त्याचे उदाहरण काय काय सांगा बरं. चौकोनाची उदाहरण म्हणजे आपण कशाला चौकोन सांगू शकतो? आपल्या घरगुती वापरातले. तुमच्या पुस्तकाचा आकार कोणता आहे? वहीचा चौकोन. बरं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज चौकोन बघत असतो ना. एक विहीचा आकार काय आहे? चौकोन. त्याच्यानंतर तुम्ही जे पुस्तक बघताय त्याचा आकार काय आहे? चौकोन. तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे चौकोन म्हणजे काय? बरोबर. तर आपण हा काय आहे? कसली आकृती आहे ही? इकडे समोर लक्ष द्या मुलांनी. चौकोन वाचून दाखव बरं. हे कसं वाचणार तुम्ही? हा चौकोन वाच बरं. चौकोन ABCD. आणि जर मी असं लिहिलं तर चौकोन आता कसं वाचणार? चौकोन ABCD. हे बघा जेव्हा आपण चौकोन बघतो, चौकोन वाचण्याची एक पद्धत असते. जरी तुम्हाला आता आपल्या अल्फाबेट बरोबर घड्याळ कसं फिरतं सांगा बरं. कोणत्या बाजूला फिरतं? उजव्या बाजूला. त्याच पद्धतीने जेव्हा आपण एखादी आकृती काढतो ती आकृती वाचायची पद्धत असते क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेप्रमाणे. तर ही आकृती आपण कधी पण कशी वाचायची? चौकोन ABCD. समजलं? हे आपण लिहिताना कसं लिहितो? चौकोनाचा चौकोन काढायचा आणि ABCD. समजलं सर्वांना? वाचता येईल? मग आता हा चौकोन वाचा बरं कसं आहे. बरोबर. आता हा झाला चौकोन. चौकोन सर्वांना आता वाचता येतोय? हो. त्याच पद्धतीने आपल्या चौकोनाच्या बाजू बघायच्या. चौकोनाच्या बाजू कोणकोणत्या आहेत? चौकोन ADCB. या चौकोनामध्ये किती बाजू आहेत? कोणकोणत्या बाजू आहेत सांगा बरं. एकेकाने सांगा. तू सांग एक बाजू. बाजू आपण बाजू वाचताना आपण कसं बोलतो? बाजू AD.
बरोबर. त्याच्यानंतर दुसरी बाजू सांग तू. बाजू डी. बाजू डी सी. तुम्ही फक्त एक अंक बोलता. हा झाला बिंदू, ए बिंदू, बी बिंदू, सी बिंदू आणि बी बिंदू. हे चारही पण बिंदू जर आपण रेषेने कनेक्ट केले तर चौकोन तयार होतो. बरोबर. बाजू म्हणजे रेष. तुम्ही वाचता का अशी रेष? ही काय झाली? काय ही काय झाली? लाईन, रेष. तुम्हाला शिकवलं असेल ना रेष वाचताना कशी वाचतो आपण? रेष ए बी. तसंच आपण बाजू वाचतो. बाजू ए डी. दुसरी बाजू कोणती आहे? आपण वाचतो कसं? चौकोन क्लॉकवाईज अशा पद्धतीने. चौकोन. आता बाजू एडी झाली. इथे देऊन घेतो थांबा. बाजू एडी. आता दुसरी बाजू कोणती? एडी झाली. पुढची बाजू कोणती आहे? सी बी. आणि आता एडी झाली. दुसरी आता बाजू कोणती घ्यायची आपण? डी सी. समजलं? काय सांगता? काय विचार तुम्हाला सांगायचं? अच्छा तुला सांगायचंय. बरं आता तिसरी बाजू सांगतो. हे बघ एडी झाली, डीसी झाली. तिसरी बाजू कोणती? सीडी नाही. हे बघा कधी पण वाचताना कसं वाचायचं आपल्याला? क्लॉकवाईज. बी ए हे एक बाजू आहे. आणि एक बाजू आपली शिल्लक आहे. त्यामध्ये सांगा बरं. आता तुमचं झालंय ना? बाजू सी बी. बरोबर. सर्वांना बाजू समजल्या? आता तुम्हाला कोणती तरी आकृती दिली तर तुम्हाला ती वाचता येईल का? आणि त्याच्या बाजू सांगता येतील? सांगता येतील ना? तर आता ह्या बाजूमध्ये आहेत. ह्या प्रत्येक बाजूमध्ये आपल्याला काही जे अक्षर आहेत ते कॉमन दिसतंय. एक अक्षर दोन बाजूमध्ये कॉमन दिसतंय. दिसतंय सर्वांना? आता पहिल्याच्या आपण दोन बाजू घेतल्या त्याच्यामध्ये काय कॉमन आहे? बाजू एडी आणि बाजू सीडी डीसी मध्ये कोणता बिंदू कॉमन आहे? बाजू एडी आणि बाजू डीसी मध्ये कोणतं अक्षर जे आहे डबल परत आलेलं? डी. डी बिंदू जो आहे तो काय आलेला आहे याच्यामध्ये? दोन्ही बाजूंमध्ये आहे. प्रत्येक बाजूमध्ये आलेला आहे. आता पहिला आपण कोणत्या बाजू बघतोय? पहिली आणि दुसरी बाजू बघतोय. बरोबर. तर ह्या दोन बाजूंमध्ये कोणता बिंदू कॉमन आहे? हे बघा हा एक बिंदू, बिंदू ए, बिंदू डी, बिंदू सी आणि बिंदू बी. बाजू एडी आणि बाजू डीसी मध्ये कोणता शिरोबिंदू कॉमन आहे? डी. बरोबर. इथे पण आणि इथे पण. त्याच्यानंतर पुढच्या जर आपण दोन बाजू बघितल्या बाजू डीसी आणि बाजू सी बी. ह्या दोन बाजूमध्ये काय कॉमन आहे? ह्या दोन बाजूमध्ये सी कॉमन आहे. हा झाला त्यांचा सामायिक शिरोबिंदू. याला काय बोलतात? दोन बाजूंमध्ये जो शिरोबिंदू कॉमन असतो त्याला बोलतात सामायिक शिरोबिंदू. त्याच्यानंतर पुढची बाजू कोणती? बाजू सीबी आणि बाजू बी ए. याच्यामध्ये कोणता शिरोबिंदू कॉमन आहे? बी. आणि चौथी बाजू. आता कोणत्या दोन बाजू उरल्यात सांगा बरं मुलांमध्ये? मुलांमध्ये सांगा. तू बरं राहा ना. मला मारणार नाही मी. राहा. काय झालं तुला? तू बरं. अरे बरं बसल्या बसल्या सांग. ह्या तीन बाजू झाल्या. आता चौथ्या दोन बाजू कोणत्या बाकी आहे?